राज्यात महायुतीला मोठं मताधिक्य मिळाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरी मुख्यमंत्री कोण होणार याबाबतचं नाव अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाहीये. एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो मान्य असल्याचं म्हणाले. परंतु त्याआधीच अजित पवारांच्या पक्षाकडनं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा देण्यात आला होता. आता दादांनी पाठिंबा दिल्याने शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिंदे मुख्यमंत्री नसतील तर त्यांना कुठलं मंत्रिपद दिलं जाणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय. दुसरीकडे गृहमंत्रीपद हे शिवसेनेकडे असावं अशी शिवसेनेच्या आमदारांची इच्छा आहे. परंतु याबाबतचा अद्याप निर्णय झालेला नाहीये. दुसरीकडे अजितदादांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे आम्हाला कमी जागा मिळाल्या असं गुलाबराव पाटील म्हणालेत. हे बघा, माझं म्हणणं एकच होतं की ज्यावेळेस शिवसेना भाजपची युती झाली आणि उठाव एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली झाला त्यावेळेस आम्ही कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही. सगळ्यांनी आपली मंत्रिपदं तिरांजली दिली आणि 40 लोक आणि अपक्ष पकडून 50 लोक आम्ही गुवाहाटीकडे गेले. 6 महिने आम्हाला आमचे फोन बंद ठेवावे लागले. असे घाणघाण मेसेज, घाणघाण लोक आमच्यावर बोलत होते, ती टीका करत होते. पण हिंदुत्वाकरता आणि बाळासाहेबांच्या विचाराला तेवत ठेवण्याकरता भाजप शिवसेनेची प्रमोद महाजनांनी बाळासाहेबांनी केलेली युती कायम टिकून राहण्याकरता आम्ही त्या विचाराशी जुळलो आणि सत्ता आली. सत्ता आल्यानंतर अजितदादा आमच्याकडे आले. त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब असंही बोलले नाही तुम्ही यांना का घेताय. त्यांनी घेतल्यानंतर ते इथे आले. त्यांनी सत्तेमध्ये सहभाग घेतला. माझा म्हणण्याचा अर्थ एवढाच होता की एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्लीने जे ठरवलं किंवा नेतृत्वाने भाजपच्या जे ठरवलं ते मान्य केलं. कदाचित मी एवढं बोललो याचा अर्थ काही लोकांनी चुकीचा काढला. कदाचित जर अजित पवार आमच्याकडे आले नसते तर योगायोगाने आम्हाला जास्त जागा लढायला मिळाल्या असत्या आणि जास्त जागा जर लढायला मिळाल्या असत्या तर आज आमचे 90 ते 100 आमदार राहिले असते. दरम्यान ठाकरे सरकारमध्ये अजितदादा निधी देत नसल्याने वेगळा निर्णय घेतल्याचं शिंदेंसोबत गेलेले आमदार सांगत होते. शिंदे फडणवीस यांच्या सरकारमध्ये अजित पवार सहभागी झाल्याने त्यांच्या पक्षाला देखील मंत्रिपद द्यावी लागली. दुसरीकडे आता मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला दादांनी आधीच पाठिंबा दिल्याने शिंदेंच्या अडचणी वाढलेल्या आहेत. या सगळ्यावर शिंदेंचा योग्य सन्मान राखला जावा असं दीपक केसरकर म्हणालेत. असं आहे की आमची एकच मागणी आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली गेली, जिंकली गेली. त्यांचा योग्य तो सन्मान राखला जावा. तो काय पद देऊनच राखला जातो असं बिलकुल नाही. त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला कुठली मंत्रिपदं मिळतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका.